चला फिल्डिंग लगेच सत्वा श्रवण 11. खूप महत्वाचा सामना आहे श्रवण 11 संघासाठी. पहिला सामना त्यांनी जिंकला, दुसरा सामना त्यांनी गमावला, आता तिसरा सामना आणि अंतिम सामना लीग स्टेज मध्ये ते खेळतायत. हा सामना त्यांनी जिंकला तर त्यांचे देखील चान्सेस वाढतील या स्पर्धेमध्ये पुढे सरकण्यासाठी. 2 पैकी 2 सामने जिंकलेत ते टीम किंग ब्रदर्स 11 रजपे 11. आता या मॅच मध्ये त्यांना देखील जिंकण्याची आश असेल. यानंतरचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल लीग स्टेज मधील सोमजा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश 11. मॅच नंबर 5 आपण पाहताय किंग ब्रदर्स 11 रजपे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्रवण 11. टॉस जिंकला श्रवण 11 फिल्डिंग स्वीकारले. चेसिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारला या मॅच मध्ये. पॉवर प्ले नंबर 1 गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल होते गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन आकाश, नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय बॅट्समन रोहन. ही सलामीची जोडी. निखिल गोलंदाजीच्या उंबरट्यावरती. फर्स्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. पूर्वार्धाचा खेळायला होती सुरुवात. मॅच ऑन, गेम इज ऑन. मॅच नंबर 5 गेम इज ऑन. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि सीमा रेषेच्या पलीकडे देखील जाईल. 6 धावसंख्येसाठी आकाशच्या बॅट मधून षटकार. हवेचा वेग प्रचंड आहे त्या दिशेनं आणि पहिल्याच बॉल वरती 6 धावा येत आहेत. 7च्या मदतीने धाब्याचा श्री गणेश. आकाश रसल मागील मॅच मध्ये लवकर बाद झाला आणि त्याच कारणास्तव मॅच अगदी आपण टफ होताना पाहिली. या मॅच मध्ये आकाशला एक चांगला रोल अदा करणं गरजेचं आहे. तिसरा बॉल बॅटची काढ यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. यष्टीरक्षकांची चुकी आणि ते मात्र मिळतायत त्या डॉट बॉल धावफलकावरती आणि तोपर्यंत इथे जीवनदान मिळालंय आकाश रसालला. कमालीचा बॉल, वेग होता या बॉलवरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 2 बॉल मध्ये धावसंख्या 6. महत्वाची गोष्ट जीवनदान मिळालं या मॅच मध्ये आकाश रसालला. मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं. श्रवण 11 कडे ऋषिकेश जबरदस्त फॉर्म मध्ये, निखिल देखील जबरदस्त फॉर्म मध्ये आणि त्याचा विचार करत असताना सुभाष देखील अत्यंत जबरदस्त फटकेबाजी करतायत आणि याचा विचार करत असताना या सत्रामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं आहे त्या आकाश रसलच्या किंग ब्रदर्स 11 रजपे टीमला. बॉल नंबर 3 पडल्यानंतर बॉल खालीच राहतो. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. ऑफ स्टिकची लाईन जबरदस्त पद्धतीने पकडत असताना गोलंदाज बॉल नंबर 3 येतोय निर्धाव. निर्धावानं धावसंख्या स्थिर 6 या धावसंख्येवर. कमबॅक करत असताना अकुल टप्प्याचा बॉल अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 1 बाउंसचा इशारा, सक्त ताकीद दिलाय गोलंदाजाला. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण टाकू शकत नाहीयेत विकेट वरती. तेच सक्त ताकीद 1 बाउंसचा इशारा. धावसंख्या 7 वरती. बॉल संपले 3 बॉलचा खेळ बाकी आहे P1 च्या षटकातील. बॉल नंबर 4 अकुल टप्प्याचा बॉल, त्यावरती आक्रमकता. शॉर्ट आर्म पुल लॉंग लेग मध्ये पाठवला आकाश रसलनं. सीमा पार चौकार. ती बॉल संपलेल्या षटकातील 4 बॉल मध्ये 11. चांगली सुरुवात या मॅच मध्ये करत असताना किंग ब्रदर्स 11 रजपे. फुलटॉस बॉल आकाशसाठी खऱ्या अर्थानं लॉलीपॉप होता. पाठवला बॉल सीमा पार. लॉंग ऑन झोन मध्ये येतोय हा षटकार.
अंतिम बॉल हाफ ट्रॅकर, त्यावरती देखील पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, प्रॉपर टायमिंग आणि बॉल हवाई सफर करत असताना षटकार. तेवीस मोठ्या लक्षाकडे अग्रेसर पहिल्या षटकामध्ये P1च्या टीम किंग ब्रदर्स 11 रजपे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्येच्या धावफलकावरती 23. ओव्हर नंबर 2 मध्ये निखिल, लोवर फुलटॉस बॉल पहिल्याच रीतीने चांगल्या रीतीने बॉल फेकत असताना गोलंदाज निखिल डॉट बॉल न करतोय सांगता. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर 23 या धावसंख्येवरती. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे बॅटिंग करणाऱ्या खऱ्या अर्थानं किंग ब्रदर्स 11 रस्पे या संघाने. इथे मात्र आता या मॅच मध्ये डॉट बॉल फेकत असताना पहिल्याच बॉल मध्ये निखिल. स्लॉट मध्ये बॉल, चेंडू हवेमध्ये, ब्रेक थ्रूची दाट शक्यता आहे आणि इथे मात्र कमालीची कॅच पकडले, फलंदाज होतोय बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अविनाश. 23 धावांवरती इथे मात्र धक्का लागतोय टीम किंग ब्रदर्स 11 रस्पे टीमला. संत क्रिकेट तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या षटकामध्ये आक्रमक क्रिकेट जरूर पाहिलं निखिल भालेवडेला, तब्बल 23 धावा जमवल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये निखिल सकपाल चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. बॉल नंबर 3 पॅड वरती आदळतोय, पंचांचा निर्णय, फिंगर गोज अप, लेग बिपोरच्या स्वरूपामध्ये यष्टांवरती सापडलाय फलंदाज. अविनाश आल्या पाऊले माघारी परतेल, लागलाय दुसरा धक्का. कमॉन डीजे.
बॉल नंबर 5 इथे व्यवस्थित बॅटवरती आला नाही, रनआउटची दाट शक्यता आणि इथे मात्र सावधान पावित राखलंय. रन मिळेल 1. 28 धावा धावफलकावरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील धावसंख्या धावफलकावरती 28. अंतिम बॉल P2च्या षटकातील. सन्मानजनक पुश केलाय बॉल. रन मिळेल फक्त 1. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा आल्या त्या धावफलकावरती टोटल 6. पहिल्या षटकामध्ये 23. पॉवर प्लेचे निर्बंध संपले. 2 षटकांमध्ये 29 धावा जमवल्या. पॉवर प्ले नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये 2 षटकांमध्ये 29. पुढील षटकासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल धोत्रे गावचा गोड आवाज गणेश दादा मिसाल यांना. धन्यवाद शुभम. शिवम खूप चांगला आवाज आपल्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आंबेरी परिसर प्रीमियर लीग मध्ये खरोखरच वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जाऊया खेळपट्टीवरती चालू असलेला सामना. एकीकडे असे ब्रदर्स 11 व विपक्षात श्रवण 11. श्रवण 11 संघाचा संग्राहक ज्याने दुसरी पॉवर प्लेचं षटक हाताळला. अगदी चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 2 धावा दिल्या, 2 विकेटची कमाई देखील करून दिली. तिसरं षटक हाताळण्यासाठी ऋषी यार्क चेंडू हाताळलाय. तिथे मात्र सन्मान देण्याकडे काहीच करू शकत नाही. आकाशात फलंदाज अगदी सन्मान देत असताना 1 धाव मात्र या चेंडूवरती कम मिळून दिली संघासाठी. 1 धावेच्या मध्ये धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता मात्र समोर असेल एक मोठा वानगा फलंदाज मिलिंद. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. व्यवस्थितरित्या जर चेंडू फळीवरती आला तर नक्कीच हा चेंडू मला वाटतंय बाहेर जाऊन. आता मात्र बॅटची कडा घेऊन देखील चेंडूच्या सीमापलीकडे रेंगत 4 धाव्यांसाठी जातोय. 4 धाव्यांच्या मध्ये धावफलक 34 या अंकावरती पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र समोर आलाय फलंदाज मिळून. इथे मात्र अंधुबंद फटके खेळण्याची आवश्यकता नसताना देखील फटके खेळतोय मिळून हा फलंदाज. धावफलक चांगल्या रीतीने चालत असताना इथे मात्र अंधुबंद फटके पाहायला मिळतात मिलिंदच्या माध्यमातून. इथे मात्र निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज असेल मिलिंद. आता मात्र थोडासा शेफा झालाय. समोरचा चेंडू उडून दिलाय. चेंडू जाईल समालोचन कक्षाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी घणघणीत षटकार डीजे. शेवटचे 2 चेंडू असतील. इथे मात्र गोलंदाजाला विचारावं करावं लागत. सलगच्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळालेत. आता मात्र समोरचा चेंडू होता. अगदी पुढ्यात बॅट फिरवली होती परंतु बॅटची अति कडा घेऊन चेंडू सरळ विसावला. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा मिळाल्या आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 40. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र गरज असलेल्या शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी धावांना रोख लावण्याची ती कामगिरी करेल का ऋषी हा गोलंदाज. आणि कुठेतरी धावांची गरज आहे, भूक आहे.
धावांची मिलिंद पिंगलीला ती मात्र पूर्ण करेल का या चेंडूवरती मोठा प्रहार करून. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, दिशा मात्र योग्य दाखवले, परंतु या चेंडूवरती मिळेल धाव फक्त आणि फक्त एकच. एक धावेच्या समाप्तीनंतर धावफलक 41 अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट देखील गमावले त्यांनी. डीजे करत असताना कुठेतरी वेळ जरा वाचवायचा आपल्याला. आणि तिसरे षटक चौथं षटक घेऊन निखिल वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा देत असताना 2 विकेटची कमाई देखील केले. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी निखिल वैयक्तिक दुसरे षटक घेऊन पहिला चेंडू निर्धा फेकतोय. आता मात्र गरज असेल असे आकाशला कुठेतरी स्ट्राईक वरती राहण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅट व्यवस्थित इथे आला नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले मिलिंद या फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या आखूडच्या टप्प्यावरती कुठेतरी घरागती प्रहार चढवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला वळून दिला. तिसरा चेंडू मात्र फडीवरती येतोय. फडीवरती चेंडू आला आणि 6 धावा मात्र सहजरित्या कमावून दिल्या संघासाठी. वैयक्तिक देखील आपल्या खात्यात देखील 6 धावा ठोकतोय. आता मात्र बरेचसे चेंडू जास्त घेतलेत परंतु फलंदाजी देखील चांगली करतोय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल एक टप्प्या अखेर सीमापलीकडे 4 धाब्यांसाठी घणघणीत दणदणीत चौकार. डीजे आता पुण्याच्या त्या दिशेने फटका खेळला आहे परंतु ताकद कमी या फटक्यात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पुण्याच्या या चेंडूवरती 1 धाव मिळेल आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आकाशला मात्र स्ट्राईक वरती नेऊन ठेवलाय. कुठेतरी दुसऱ्या धावेची गरज होती. आकाशने कॉल देखील केला होता परंतु कॉल फेटाळून लावला आणि मात्र स्ट्राईक तुझीकडे राहून दे असं सांगत असताना शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आकाश सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा होती या चेंडूवरती परंतु पुन्हा आकाशला जीवदान दिला जातोय शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 51 या धावसंख्येवरती. 52 आर्मी कसं जाणार स्कोर काढवलेला आहे 5 वर. हा 2 मिनिटं ना आई हलकून देत नाही रे 52 13 सरासरी राखत असताना इथे मात्र 4 षटकांमध्ये धावा मात्र कुठून दिल्या 52 धावांची. 11 चेंडू 21 धावांवर 23 धावांवरती खेळतोय मिलिंद फलंदाज. कमी स्ट्राईक मिळाले आकाश या फलंदाजाला. आता गरज असेल आकाशला स्ट्राईक वर जाण्यासाठी.
9 चेंडू 23 धावांवरती एकीकडे खेळतोय आकाश, तर एकीकडे असेल 11 चेंडू आणि 23 वरती खेळतोय मिलिंद. आणि नक्कीच उद्या सकाळी पहिला चेंडू 8:30 वाजता पडणार, याची दक्षता घ्यायची सर्व संघ नायकांनी. ज्याचा पहिला सामना आहे त्यांनी कंप्लीट इथे 8:30 ला सर्वांनी ड्रेस कोड मध्ये हजर पाहिजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्याने आतापर्यंत सर्व सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं चांगल्या रीते तो गोलंदाज म्हणजे जयेश. इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. आता मात्र समोर असेल मिलिंद आणि दोन्ही सेट बॅट्समन असतील आकाश एकीकडे, आकाश एकीकडे मिलिंद. 52 धावा धावफलकावरती या षटकात किती धावा कमवणार. समोरचा चेंडू इथे मात्र त्रिफला चित्त केलाय मिलिंद या फलंदाजाला. मिलिंदची चुकी मात्र संघाला अडचणीत आणणार की काय. डीजे तो डॉट चेंडू जर बघायला गेला तर भरपूर त्याची भरपाई मात्र करावी लागेल. आता मात्र पुन्हा शाखो टप्प्याचा चेंडू शेवटचे 4 चेंडू अमर हा फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झाला. शेवटचे 4 चेंडू फेस करण्यासाठी जयेशची गोलंदाजीचा विचार करायला गेलात तर पिंगलस संघाला मात्र विचार करावा लागेल. आजचा दिवस सोडला तरी पुढील येणाऱ्या सामन्यांमध्ये मात्र विचार करावा लागेल. इतकी चांगली गोलंदाजी संघात आहे तर देखील संधी मात्र या गोलंदाजाला आतापर्यंत कधी मिळाली नाही. गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा पिंगलस संघ येथे मात्र नव्याने उभ्याचा सितारा जयेश हा गोलंदाज पाहायला मिळतो या लीग मध्ये.
नव्याने गोलंदाजी करतोय, परंतु अनुभव बघा इतका चांगला अनुभव आहे. सलगचे 2 त्रिफला चित्त केल्यानंतर पुढचा चेंडू यॉर्कर हाताळला आणि तिथे मात्र मजबूर केला सन्मान देण्यास फलंदाज अमरला. नाही पैसे पहिले आम्ही तर मागचे डिक्लेअर केले. आता मात्र कुठल्या ठिकाणी तमाशा देख, इथे मात्र बॅटची कडा घेतली. यॉर्कर चेंडू होता, यॉर्कर चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय या फलंदाजाने. का ऐकून म्हणून मला या संघात स्थान दिला त्याचं मात्र उदाहरण पेश करत असताना इथे आकाश हा फलंदाज गोलंदाजी तर चांगलीच करतोय, परंतु फलंदाजी देखील खूप चांगल्या रीती करतोय. संघाला मात्र कुठेही बोट दाखवायला जागा मात्र ठेवत नाही आणि संघ देखील सर्व एकजूट होऊन चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 57 अंकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडूवरती इथे मात्र जयेशला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण समोर आहे फलंदाज आकाश ज्याने आतापर्यंत 27 धावा कुठून काढल्यात. आता मात्र एक चेंडू हाताळला जातोय, इथे मात्र फालतू मध्ये कुठेतरी रनअप मध्ये कुठेतरी बिघाड झाला आणि चेंडू मात्र शेवटचे 2 चेंडू. आता मात्र चेंडू मात्र खाली राहतोय. आता मात्र टप्पा उलटलाय, लाईन मध्ये सुधार आणला जयेश या फलंदाजाने. 5 चेंडू हाताळले, अवघ्या 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट मात्र कमाई करून दिले संघासाठी. इतकी चांगली कामगिरी करत असताना संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू हाताळणार आकाश, कशा रीतीने आघात करणार, विकेट कमवून देणार का आकाशची शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र लो फुलटॉस चेंडू हाताळलाय, इथे मात्र ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना मिसिट चेंडू झालता. अगदी बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागला होता, परंतु देखील चेंडू ताकदीच्या जोरावरती सीमापलीकडे षटकार जातोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला 63 या अंकावरती. येणारे 30 चेंडू आणि 64 धावांची गरज असेल श्रवण 11 संघाला.
ऋषिकेश भालिवडे. अगदी आता कर्जत सिटीमध्ये हा सराव करत असतो. आपल्या तालुक्याच्या उच्च स्तरावरती याचा सराव मात्र चालू असतो ऋषिकेश भालिवडेचा. त्याची इथे मात्र दावेदारी पेश करत असताना ऋषिकेश भालिवडे टप्प्याचा चेंडू इथे मात्र फक्त दिशा दाखवले. कुठेतरी मोठा फटका खेचायच्या नादामध्ये इथे मात्र स्लोअर चेंडूचा वापर केला आणि तो देखील ओळखला ऋषिकेशने आणि त्याला मात्र फक्त दिशा दाखवली. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार चालवला 4 धावांसाठी. डीजे समोरच ऋषिकेश इनफॉर्म बॅट्समन. आता मात्र समोरचा चेंडू अतिरिक्त उसली पाहायला मिळाली. चेंडू पडता क्षणी काहीसा अतिरिक्त उसली घेतली आणि चेंडू सरळ सर्व यष्टीवरती आदळला आणि इथे मात्र जोरदार अपील देखील झाली होती. पंच मात्र डीके सर तटस्थ आहेत. चांगले अंपायरिंग आहे आपल्याला पाहायला मिळते. पहिले कौशल्य परिसर प्रीमियर लीग मध्ये पात्रच प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या वर्षात ज्यांनी पंचगिरी केली ते पंच इथं मात्र पिंगलसवाल्यांनी शोधून आणलेत. त्यानंतर 10 तारखेला टुर्नामेंट होणार आहे. स्वर्गीय मंगेश दादा स्मरणार्थ यांच्या प्रवेश फी असेल 3,000 रुपये. 30,000 रुपये पारितोषिक असेल. प्रथम क्रमांक 1 दिवस आदिवासी संघ आहे. 3 दिवस ओपन ग्रामीण संघ आहे. कर्जत तालुक्यातील संघ खेळतील. शिवाजी बाबा सावंत इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल स्टेजवर यायचे. विनंती असेल आयोजकांकडून आपल्यासाठी स्टेज मात्र खुला आहे. येऊन बसायचे, विराजमान व्हायचे, स्टेजची शोभा वाढवायचे. क्रिकेट प्रेमी आहेत. जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने असतात आपली हजेरी आपल्याला पाहायला मिळते आणि तीच हजेरी तुम्ही दाखवायचे आणि समालोचन कक्षात येऊन बसायचे. मात्र खराब चेंडू हाताळला होता आकाशने. आता मात्र पुन्हा खराब चेंडू हकलतोय आणि त्याचा मात्र प्रहार चढतो त्याच्यावरती ऋषिकेश भालिवडे. चेंडूला फेकून दिले लेग साईडच्या दिशेने षटकारासाठी. षटकाराच्या साह्याने धावफलक 15व्या अंकावरती जाऊन पोहोचलाय. मॅच बॉल आलाय. नवीन आहे का? अजून एक उर्वरित चेंडू असेल. आता मात्र खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना इथे मात्र आकाश मॅच बॉलाला घ्या. इतकं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान केला जातो. सर्वांना मान दिला जातो. खेळाडू असो, प्रेक्षक असो, पाहुणे असो. इतकं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटच्या चेंडूवरती येतो घनागती प्रहार. 6 धावा, 21 धावा धावफलकावरती लागले षटकाच्या अंती. ते मात्र काहीशी लाईन लेन मध्ये बिघाड झाला आकाशा गोलंदाजीचा आणि एक षटकाच्या अंती 21 धावा धावफलकावरती. डीजे
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बिटवून मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल षटकार. घनागती प्रहार पाहायला मिळतोय. या 6 धावेच्या मदतीने आता मात्र संघ अडचणीत येईल. किंग्स ब्रदर्स 11 HP संघ हा, आणि मात्र चांगल्या सुस्थितीत संघ पाहायला मिळतोय. श्रवण 11 हा संघ चांगल्या स्थितीमध्ये आलाय. भेदक मारा पाहायला मिळतोय, तिखट मारा पाहायला मिळतोय. एकीकडे असेल ऋषिकेश तर एकीकडे असेल निखिल. भूषण एक जिंकला ना, भूषण एक जिंकला तर मग नाही ना खेळण्याचं. यांच्या होईल ना. निकेश यांची होईल का? बरोबर. आणि मग विकास डायरेक्ट बाहेर का? विकास बाहेरच ना, 3 हारले नाही, 2 झालं ना ते. आता 3 हारली तर आता मात्र सरळ लेग साईडच्या दिशेने चेंडूला उडून दिला. हवेचा वेग त्या दिशेने, त्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दाखवली. सहजरित्या षटकार मात्र काबीज केला निखिल या फलंदाजाने. निखिल देखील आयकॉन प्लेअर आहे. आणि नंबर पारितोषिक शिवाजी महाराज सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील आपल्याला. चांगली गोलंदाजी आहे इथे मात्र, परंतु आता मात्र काहीसा खराब चेंडू हाताळतोय अविनाश हा गोलंदाज. अगदी बाहेरच्या दिशेने चेंडूला फेकण्याचा माणूस होता. बॅटची कडा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काहीसा अगदी बाहेरचा चेंडू होता, सोडून दिला निखिल या फलंदाजाने. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता, कार्पेटच्या साह्याने ढकलून दिला चेंडूला. काही टप्प्याने चेंडूला आढळला जाईल आणि तिथे मात्र चांगली फेकी देखील पाहायला मिळते. चांगल्या फेकीवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीने धाव फलक 35 अंकावरती. निखिलने जर षटकार हॅट्रिक मारतोय, मयूर सकपाल कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र ओळखला आणि चेंडूला भिडकावून दिला. ऋषिकेश भलुडे इथे मात्र थांबत नाहीये, थांबायचं नाव घेत नाही. इथे मात्र अडचण किंग्स ब्रदर्स संघाला आता मात्र धावफलक जाऊन पोहोचला 41 या अंकावरती. अजूनही 23 धावांची गरज असेल येणाऱ्या काही चेंडू मध्ये. 19 चेंडू 23 धावा. आता माझ्या सहजरित्या हा रन चेस होतील का? अजूनही 1 ओव्हरवरील षटक आखाचं बाकी आहे. त्या षटकामध्ये काय घडेल ते सांगू शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. वारंवार रंग बदलतो, सरड्यासारखा बदलणारा हा खेळ. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा स्ट्राईकला असेल निखिल सकपाल हा फलंदाज. कमी वेळेमध्ये सर्वांच्या नजरेत आलेला हा फलंदाज चांगल्या रीतीने फलंदाजी करतो, चांगल्या रीतीने गोलंदाजी करतो. अष्टपैलू कामगिरी करणारा हा फलंदाज आपल्याला मात्र पाहायला मिळतो. आता मात्र आदेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू तिथे मात्र भिडकावून दिलाय.
निखिल या फलंदाजाने षटकार. 17 चेंडू 17 धावांची गरज. आदेश कळून 201 रुपये असतील निखिल साठी. आणि आले इथे मात्र असं वाटलं होता की सहजरित्या चेंडू जाईल सीमेपलीकडे, परंतु इथे मात्र सहजरित्या झेल टिकला जातोय. डीजे परंतु विध्वंसक बॅटिंग निखिल आणि ऋषिकेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि इथे देखील अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. निशांतदा माहिती सांगत असताना 48 या धावसंख्येवरती 64चा पाठलाग करायचा. अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल संपले त्या षटकातील. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर वाईट बॉल. यावेळी कमबॅक करत असताना चांगल्या रीतीने बॉल हाताळलाय. अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो किंग ब्रदर्स 11 रस्पे संघ, परंतु इथे मात्र डॉट बॉलचे पर्सेंटेज जास्त फेकावे लागतील. त्याच पद्धतीने एक डॉट बॉल येतो. डॉट बॉल धावसंख्या स्थिर 48 या धावसंख्येवरती 16ची अजूनही गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरून क्लिअर करायचा होता. बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे. तोपर्यंत रन मिळालेल्या बॉलवरती 1च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते धावफलकावरती 49. 64चा पाठलाग करत असताना अजूनही गरज आहे ती 15 या धावसंख्येची गरज आहे. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आदेशच्या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती लाईन स्पीक केली. ऋषीचा आणखी घमासान षटकार.
लोअर फिल्टर बॉल त्यावरती देखील गाणागाती प्रहार. गोलीच्या वेगाने बॉल चालला सीमा पार. विजय चौकार.